शोधून काढणार. बाजा काका, अरे देवा. आता माझ्याशी अजमीने बोलायचं. काय? आता मीच बाबाजींचा खास मर्जीतला माणूस आहे. बाबाजी मला बोलले, माझ्या गावात घुसलेल्या त्या नवख्या मुलीचा शोध घे. आणि मी शोध घेणार. रमाई, तू तर खाली झोपलीस. मला वाटलं तिथून गोष्ट सांगशील. शंभू बाळा, माझे डोळे बघ, झोप येते रे मला आता. मी तुला उद्या गोष्ट सांगेन. हा, तू पण झोप जा. झोप. बघ, शोधतो की नाही. बघ, मी शोधून काढणार म्हणजे काढणार. ए भाज्या, भाज्या, काय झालं? अरे बच्चा, इथं कुणीतरी होतं. म्हणजे मला तसं दिसलं. काय बोलतो बाजादा? कोणच नाही तिथं. तुला ना जास्त झाली. चल तू घरी जाऊन झोप. होतं कुणीतरी होतं तिथे. काय मी सांगतो ना, होतं कोणीतरी. होतं रे. गेले बाबा. पण आता मला खूप काळजी घ्यायला हवी आहे. झोपला वाटत. अंगात इतक्या खोड्या आहेत ना याच्या. पाणी पिते. पाणी प्यायला हवं. शंभू, शंभू, शंभू कुठे गेला? कुठे गेला असेल? शंभू बाळा, शंभू बाळा, ए शंभू, शंभू बाळा, कुठे गेला हा? शंभू, ए शंभू, शंभू, शंभू बाळा, दिगू, भाऊजी, लवकर बाहेर या. शंभू, शंभू, ए बाळा, शंभू. रमाई, काय झालं? शंभू, शंभू रे. रात्रीच्या वेळेला सुद्धा या महामाईचं काहीतरी आहेच. तो खोलीत नाहीये. खोलीत नाहीये म्हणजे? म्हणजे मी त्याला गोष्ट सांगत होते. गोष्ट सांगता सांगता मला झोप लागली आणि मग जाग आली तेव्हा बघते तर तो खोलीत नाहीये.
खोलीत नाहीये ना, मग कुठेतरी काहीतरी शिजवत असेल तो. अहो मी सांगतो ना तुम्हाला, तो स्वतः लपून आपल्या सगळ्यांना बघत असेल. नाही हो हो रात्रीचा एवढी हुशारी करणार नाही, तसा भित्राच आहे हो तो. मलाही हेच वाटतंय रमाई. इथेच घरात